चित्रवाचन. थोडे पक्के करूया चित्र बघ. चित्रांत काय काय दिसते ते सांग. माझे खेळ तू कोणकोणते खेळ खेळतोस, खेळतेस, त्याविषयी सांग. लोभी कुत्रा, चित्र बघ. गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण करून सांग. शेवटी काय घडले असेल ते सांग. देवा तुझे किती ऐकूया, गाऊया देवा तुझे किती. सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या. चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर, पडे त्याचे सुंदर ही झाडे. सुंदर पाखरे किती गोड बरे, गाणे गाती सुंदर वेलींची. सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले, देवा तुझी. ऐक म्हण शेवटच्या अक्षराची गंमत. हाताचे शेवटचे बोट. करंगळी पुरण घालून करतात ती पुरणपोळी. फुलाचा भाग पाकळी. न उमललेले फूल कळी. एका हाताने वाजत नाही ती टाळी. लाकडे एकत्र बांधून केलेली मोडी. 3 डिंगोरी. ऐकूया, गाऊया डिंग डिंग डिंगोरी. भिंग भिंग भिंगोरी, गरगर फिरली चक्कर येऊन पडली. रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली. घरभर भटकून धपकन धडकली. किल्लीचा ससोबा तुरुतुरु धावला. गवत खायला बागेत पळाला. निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली पर्यांच्या राज्यात भटकायला गेली. बाळाची खेळणी खेळ खेळ खेळली. दमून भागून कपाटात झोपली. 4 चतुर हिराबाई पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकनी बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेली. अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पा आपला बैल, चार सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. 5 फुलपाखरू. ऐकूया, गाऊया फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकन हसते. फुलांचे रंग पंखाना फासते. निळसर जांभळे ठिपके छान. सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. पंखाना त्याच्या फुलांचे रंग. वाचूया, लिहूया, ऐक, म्हण, लिही, वाच, चमचा, 4 चाक, 40
छ छकुला छान. छमछम. छाया. ज जहाज. जेवण. जोडी. जनता. झ झबला. झाड. झाकण. झुरळ. श शेळी. शतक. मशाल. माशी. श षटक. षटकार. षटकोन. विशेष. स ससा. कासव. दिवस. खसखस. चंपकला शाबासकी मिळाली. चंपक डोंगरगावी राहायचा. गाव सुंदर होते. चंपकला गाव आवडायचे. चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे. तो मामांकडे शहरात शिकायला गेला. चंपक शिकून मोठा झाला. चंपकला काम करायला आवडायचे. चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. मामांनी मदत केली. चंपकने हिरा बागेजवळ केळीची गाडी उभी केली. पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली. एके दिवशी एका मुलाने केळी घेतली. त्यातील एक केळे खाऊन साल सडकेवर टाकली. मागून आलेले आजोबा साली वरून घसरले. पडता पडता सावरले. चंपक धावत मदतीला गेला. आजोबांना बाजूला नेऊन बसवले. पाणी दिले. चूक मुलाने केली, पण चूक आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. केळी खाऊन लोक साली कचराकुंडीत टाकू लागले. नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली. सडक साफ राहू लागली. चंपकला आनंद झाला. वाचूया, लिहूया. शब्द वाच आणि लिही. आत्या. पणत्या. मिरच्या. मस्तक. हस्ताक्षर. जास्त. सल्ला. गल्ला. चिल्लर. मॅच. बॉल. डॉक्टर. वडेश बहरला चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे. गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिलू होते चिनू. कावळिणीचे पिलू होते कानू. पोपटाचे पिलू होते पिनू. पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता, खूप कटकट निघा इथून झटपट. पिलांना वडेशचा राग यायचा. ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली.
फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊ जा. पाखरे बोलू लागली, येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाडी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेशजवळ आली. नवी घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला.